पोरी, नको वाईट वाटून घेऊस. आम्ही समजी तुझ्या बरोबर आहे. अरे काय झालं? असं सुतक असल्यावाने काय तोंड करून बसलाय सगळी? हा काय ग पुरी? नाही म्हणजे मला कळतंय लग्नाच्या मांडवामध्ये हिच्या वडिलांनी असा तमाशा करून जायला नको होतं, पण त्यांनाच हिला आशीर्वाद द्यायचा नव्हता, त्याला आपण तर काय करणार आहे सगळी? ती आम्हाला मेली असं म्हणून गेले आणि वर असं बी म्हणून गेले की तिचा आणि आमचा कायमचा संबंध संपला. पण मी म्हणलं तुमचा आणि तिचा कायमचा संबंध संपला असला तर मी मात्र तिच्या कायम पाठीशी आहे, खंबीरपणे पाठीशी उभं राहणार. पण मला पण वाटेल तसं बोलले म्हणून काय आपण ते धरून ठेवायचं असतंय का? हा नाही ना. चला चला चला, अरे लगीन घर आहे हा, उत्साहाचं वातावरण व्हायला पाहिजे का नाही? चला चला उठा ग उठा. गुरुजी विधी सुरू करा तुम्ही. पियू, या आयुष्याच्या प्रवासात तुझ्या हक्काची माणसं दुरावली असतील, पण आता मी तुझा हात पकडलाय आणि मी तुला वचन देतो की इथनं पुढं तुला कधीच एकटं पडू देणार नाही. बोललो तर बोललो. आणि हो, ही असा अश्रू प्रियंका अंकुशराव पाटीलला शोभत नाही. आता प्रियंका अंकुशराव पाटील नाही तर प्रियंका राजवीर सूर्यवंशी. काकी, कन्यादानाचं काय? तात्या या मोर. अहो काकी, मी खरं तर जन्माला आली तवाच ठेचायला पाहिजे होतं तुला. तुझी लायकीच नाही आमची पोरगी म्हणून घ्यायची. अगं ह्याची तर लायकी आहे का आमचा जावाई म्हणून घ्यायची? आमच्या घरातल्या चपलीची बी जास्त किंमत आहे याच्यापेक्षा. अगं कांचन, तिचे वडील माझे आमदार आहेत. नाही काका, अहो ज्या माणसानं आपलं घर, कुटुंब, बायका, पोरं ह्यांचा कधी बी विचार नाही केला, ज्याला आज आपल्या प्रतिष्ठेपुढं आपल्या पोरीचं सुख सहन होईना, अशा पोरीचा जीव घेणाऱ्या माणसाकडून कन्यादान करण्यापेक्षा ह्या तात्याकडून कन्यादान केलेलं पुण्याचंच आहे. शाब्बास ग पोरी, तू माझं मन जिंकलंयस बघ. गुरुजी विधी सुरू करा. हे घे तुझ्या नव्या सुनाचं मंगळसूत्र. आता कळेल तिला तिच्या बापाप्रमाणे तिची बी खरी काय लायकी आहे ते.
मामा मंगळसूत्र मंगळसूत्र? लवाळे इथे लाल बॉक्स ठेवला होता की लवाळे शोध जरा. हा बघतो हा सापडलं गुरुजी हे घ्या मंगळसूत्र. अगं बाई किती भारी नक्षीचं मंगळसूत्र बनवलंय ही आणि त्यात लिहिलंय तरी काय कारभारी लयच भारी. तर काय नाही तर आजकालच्या मुली किती फॅशन म्हणून किती वेगवेगळ्या प्रकारची डोरली गळ्यात घालतात, पण कारभाराच्या नावाचं मंगळसूत्र घालणारी ही पहिलीच आहे. काकी चांगलं बनवलंय हा मंगळसूत्र. अगं मम्मी हे कवा केलंस तू? मला बाजारात जायला सांगितलंस आणि ते दुसरंच मंगळसूत्र आणून ठेवलंयस वे. पृथ्वी तुला डोकं आहे का? काकी मंगळसूत्र लयच भारी बनवून घेतलंय बर का. पिओ वहिनींना शोभून दिसेल. मग तुला बी असंच बनवते म्हणजे लोडण्यासारखं घालून मिरवशील. होय पिऊ, हे एवढ्या धावपळीत हे मंगळसूत्र कधी बनवलंस? मी म्हणलं होतं ना, मी लग्नाची सगळी तयारी करून ठेवली आहे म्हणून. कारभारी माझ कारभारी कारभारी माझ कारभारी कारभारी माझ कारभारी कारभारी माझ कारभारी लई भारी माझ कारभारी लई भारी माझ कारभारी लई भारी माझ कारभारी.
माझं कारभारी लय भारी माझं कारभारी माझं कारभारी लय भारी माझं कारभारी ए नाही 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 विरे, नाव घेतलं बिगर इथनं जायचं ना? काकी, नाव घेतलं पाहिजे का नाही? हो मग राजीव भाईने नाव घेतलंच पाहिजे. वहिनी तुम्ही पण घ्यायचं बरं का? हाय का नाही म्हणजे घेतलं पाहिजे ना ए आरवीरू लाजतोयस काय? घे की नाव. हा सुन बाई, तू पण घ्यायचं बरं का? हा दोघांनी बी नाव घ्या घ्या घ्या. पियू घे की नाव. काकींच्या आशीर्वादानं आले सून बनून सूर्यवंशींच्या घरी. काकींच्या आशीर्वादानं आले सून बनून सूर्यवंशींच्या घरी. राजवीर रावांचं नाव घेते, आमचं कारभारी लय भारी. वहिनी एक नंबर नाव घेतलं. विरे आता तू. पियू संगीत ही संगीत काहीतरी. वीर बाई असं नसतं नाव घेतो. थांबा मी सांगते. हे बघा, भाजीत भाजी मेथीची आणि नको का? विरे तू घे नाव. दादा होतं राजकारणी, मी आहे शेतकरी. दादा होतं राजकारणी, मी आहे शेतकरी. प्रियंका माझी कारभारीन आणि मी आयुष्यभर राहीन तिचाच कारभारी. अग्निशा काय झालं? तुम्हाला असं सगळ्यांच्या देखत घरात का घेऊन आलीस? अहो मला एक कळस न झालंय. तुमच्या मम्मीने त्या दोघांचं लग्न लावून दिलंय खरं, पण त्या नव्या जोडप्याची सोय कुठं करणार आहेत? अग्निशा कसली सोय? तुम्हाला नीट समजेल असं सांग. अहो मला फक्त एवढंच म्हणायचंय की दोघं कुठं बी राहू देत, पण आपल्या रूम मध्ये राहायला नाही आली पाहिजेत. नाहीतर माझ्यासारखं वाईट कोणीच नाही हं. सांगून ठेवते. अगं तुला काही यायला लागलंय का? आपली खोली नाही देणार मम्मी त्यासनी. हे बघा, मग आता ती कुठं राहणार आहे? आणि तुमच्या मम्मीवर तर मला अजिबात भरोसा नाही. आजकाल लईच पुळका आलाय होत्या दोघांचा त्यासनी. त्यांना म्हणा एवढा जर कड येत असेल की नाही तर त्यांची रूम द्या आणि स्वतः राहा हॉलमध्ये. पण मी माझी रूम देणार नाही म्हणजे नाही. नाहीतर आता मी निघूनच जाते कोल्हापूरला. नाही तर राहायचंच नाहीये. अगं तू आज शांत हो बघू. मी बी देणार नाही माझी खोली त्यासनी. आणि त्यांना कुठं ठेवायचं ना ते मम्मी बघत. तू नको टेन्शन घेऊस. हे बघा, त्यासनी कुठं बी ठेवा म्हणा, पण डोक्यावर बसू देऊ नका म्हणजे झालं. निशा तू आज शांत हो बरं. आधीच ह्या लग्नामुळे ना माझं डोकं फिरलंय. कधी एकदाच हे लग्न संपतंय ना असं वाटतंय. सकाळपासून मंत्र ऐकून ऐकून माझं कान नुसतं कामातनं गेलं. दीपा, अगे दीपा, झाली का औक्षण तयारी तुझी? मोठे बरोबर. बरोबर आहे. अगं हो, भाकरीच तुकडून पाणी पण आण. निशा, अगे निशा, आले. हा मोठे. उमरे माप ठेव एवढं. अरे वा, झाली का तयारी? वय वय. दीपा आण. कांचन ये की तू बी. निशा, अगं उमऱ्यावर ठेव की माप.
सुनबाई एकदम जोरात उडवायचं बरं का माप. तू जेवढ्या जोरात उडवशील ना तेवढ्या धनधान्याच्या राशी घरात येतील आणि घराची एकदम भरभराट होईल.